नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे, तर त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या आपण बघूया। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलाय। भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचं संपूर्ण मतदान असेल। सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनात ठेवू नका, मोदी शहांना फोन करून आपण सांगितलंय, शिंदेंचं वक्तव्य। मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य। 2.5 वर्ष राज्याचा विकास करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आभार आहेत। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलाय। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत। त्यांची आजची भूमिका मोठी आहे। शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या। बावनकुळेंचं वक्तव्य। महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रात मांडली। खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेजींचं मनापासून अभिनंदन करतो। शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला नाही, त्यांना सोडायला लावला। एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका भाजपच्या दबावातून। सुषमा अंधारेंचा टोला। खेळकरपणे ती जागा सोडून लगेचच करा तुम्ही शपथविधी म्हणण्याच्या ऐवजी एकनाथ शिंदेंनी दबावाचं राजकारण केलं। एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतलाय। शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। एकनाथ शिंदे काही म्हणत असतील, त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावाच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटतं आहे। दिल्लीत उद्या महायुतीची अमित शहांसोबत बैठक। शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीला जातील। मुख्यमंत्री पदावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत। पक्षश्रेष्ठींसोबत आम्ही बसून निर्णय घेणार आहोत। एकनाथ शिंदेंनी सर्व गोष्टी क्लिअर केल्या। फडणवीसांचं वक्तव्य। या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल। तिन्ही पक्ष मिळून त्याचा निर्णय लवकर घेतील। आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल। देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा आहे। नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी वाढली आहे। घराबाहेर झळकलंय महाविजयाचे महाशिल्पकार असं मोठं होर्डिंग। दिल्लीत उद्या वरिष्ठांसोबत आमची चर्चा। मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहील। 30 किंवा 1 तारखेपर्यंत शपथविधी व्हायला पाहिजे, अजित पवारांचं वक्तव्य।